चला चला रेडी चला करायचं सर. सर आजची संपूर्ण आज दिवसभर राज्यव्यापी बैठक घेण्यात आली. काय या बैठकीमध्ये ठराव पास करण्यात आले? आज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यातल्या वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे नेते, राज्यभरामधील समन्वयक या सगळ्यांची आज सकाळी 11 वाजल्यापासून मुंबई येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये मराठा समाजाचं आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयामध्ये कसं टिकावं, याचबरोबर मराठा समाजाचे जे विविध प्रश्न आहेत त्या अनुषंगानं आज आपली आपली मतं या ठिकाणी व्यक्त केली. सदरील मत व्यक्त करत असताना अनेक सूचना जशा आल्या तशाच प्रकारे सरकारच्या बद्दलचा रोष सुद्धा प्रत्येक वक्त्याच्या माध्यमातून बोलण्यातून या ठिकाणी दिसून आला. सर्वोच्च न्यायालयामध्ये आतापर्यंत ज्या सुनावण्या झाल्या त्या सुनावण्यामध्ये एकाही वेळेस राज्य सरकारला यश आलेलं नाही. ही परिस्थिती लक्षात घेता 25 जानेवारीला जी अंतिम सुनावणी होणार आहे त्या सुनावणीमध्ये काही धोका होऊ नये याकरता आज मुंबईमध्ये सर्वांनी एकत्र येऊन एकत्र विचार करून सरकारला काही सूचना कराव्यात म्हणून आज बैठक घेतली. त्याच्यावर चर्चा केली गेली आणि त्या अनुषंगानं आज एकूण 10 ठराव या ठिकाणी पास करण्यात आलेले आहेत. आजची बैठक बोलवण्यामध्ये मुंबईचे मराठा क्रांती मोर्चाचे राजनजी घाट, अतुल पवार, सुधीर मांजरेकर, सावंत, नामदेव पवार, त्याचबरोबर बाई राऊत, अभिजित गाग अशा अनेक सगळे समन्वयक यांनी पुढाकार घेतला. राम बडेकर या सगळ्यांनी पुढाकार घेतला. योगेश विचारे असे सगळे लोकांनी पुढाकार घेतला आणि यानंतर जी बैठक झाली त्या बैठकामध्ये जी ठराव 10 झाले या ठरावामध्ये पहिलाच ठराव जो झाला आहे तो या सरकारच्या बद्दल आणि सरकारची उपसमिती आहे त्या उपसमितीचे अध्यक्ष माननीय नामदार अशोकराव चव्हाण साहेब आहेत त्यांच्याबद्दलचा आहे. आणि म्हणून ठराव असा झाला आहे की नामदार अशोक चव्हाण साहेब यांना उपसमितीच्या अध्यक्षपदावरून दूर त्वरित करावं आणि त्याऐवजी उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार किंवा नामदार एकनाथराव शिंदे किंवा नामदार जयंतराव पाटील यांच्याकडं जबाबदारी सोपवावी. ही जर नाही केलं तर 100% उद्याच्या 25 तारखेच्या सुनावणीमध्ये अशोकराव चव्हाण कोणतीही हालचाल करू शकत नाहीत. करण्याची त्यांची इच्छा नाही, त्यांची मानसिकता नाही. आत्तापर्यंत जसं अंतरिम स्थगिती त्यांनी ओढून घेतली तसंच काळाबेरं मराठा आरक्षणाच्या बद्दल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून दूर करणं हा पहिला ठराव या ठिकाणी आज केला. दुसरा ठराव जो आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये जी मराठा आरक्षण आहे सुनावणी सुरू आहे ते टिकवण्यासाठी जे खंडपीठ अगोदरचं होतं तेच खंडपीठाचे माननीय न्यायाधीश महोदय आता घटनापीठामध्ये सुद्धा आलेले आहेत. याकरता शासनानं सुद्धा त्या घटनापीठाच्या समोर आपली बाजू मांडण्याकरता आरक्षण टिकवण्याच्या करता नवीन रणनीती आखण्याचं काम हे करावं असा ठराव झाला आहे. त्याकरता नवीन कायदे तज्ज्ञ आणखीन सामील करून घ्यावेत. जसे आता रोहतगी साहेब आहेत, कपिल सिब्बल आहेत, कटवालियाजी आहेत, त्याचबरोबर
आपले हरीशजी साळवी साहेबांसारखे काही लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करावं आणि कुणी काय बोलायचं, कुणी फॅक्च्युअल बोलायचं, कुणी घटनात्मक बोलायचं, कुणी गायकवाड आयोगावर बोलायचं किंवा अन्य काय काय करायचं, हे सगळी रणनीती सरकारनं ठरवणं गरजेचं आहे. त्यासाठी नवीन रणनीती करण्याकरता कायदेतज्ञांचा समावेश करावा आणि हे सगळं करण्याकरता मराठा समाजाच्या सगळ्या नेत्यांना सोबत घेऊन या सरकारनं 31 डिसेंबरपर्यंत याबद्दलची रणनीती ठरवावी. त्या रणनीती ठरवण्यामध्ये स्पष्टपणानं समाजातल्या नेत्यांना बोलवून सांगणं गरजेचं आहे. आतापर्यंत सरकारनं फक्त आम्ही तयारी करतोय, आम्ही बघतोय, आम्ही पाहतोय, आम्ही करतोय असं बोलूनच मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकारनं गंडंतर आणलेलं आहे. असल्या भाकड थाप्या आता समाजाच्या समोर मारू नका. समोरासमोर तुम्ही रणनीती काय करणार आहात, कोणती उपाययोजना करणार आहात, कोणतं नियोजन तुम्ही केलेलं आहे हे आम्हा सगळ्या मंडळीला बोलून, समाजातल्या तज्ज्ञ लोकांना बोलून त्या ठिकाणी सांगावं आणि ते 31 तारखेपर्यंत सांगावं. आणि जर तुम्ही नाही सांगितलं तर पुढच्या 3 जानेवारीला सरकारच्या विरोधात काय आंदोलन करायचं आणि कोणती आरक्षण टिकवण्याच्याकरता सरकारला न विश्वासात घेता स्वतंत्रपणानं रणनीती ठरवण्याचं काम 3 जानेवारीच्या बैठकीमध्ये केलं जाईल. काही ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत. पुढचे ठराव जे आहेत ते राजन गाग वाचून दाखवतील. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण आणि नोकरी संदर्भात जोपर्यंत मराठा आरक्षण अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत नोकर भरती करू नये असं आम्ही एक मुद्दा यात ठरवलेला आहे. नोकर भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या ESBC 2014 व थोडं इकडे घ्या ना. अजून काय सर, नोकर भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या ESBC 2014 व SCPC 2019-20च्या उमेदवारांना त्वरित नियुक्त्या देण्यात याव्यात. इच्छुक विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांना ज्यांना इच्छा आहे त्यांना AWS मध्ये आरक्षण घेण्याची सोय सरकारने करावी. 7वा ठराव झालेला आहे. सरकारने 31 डिसेंबरपर्यंत जर यावर मराठा समन्वयकांची बैठक घेऊन पुढची रणनीती आत्मविश्वासाने बरोबर घेऊन नीट आखली नाही तर 3 जानेवारी 2021 रोजी महाबैठक घेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये कुठली आंदोलनं करायची, रस्ता रोको करायचा, धरणे, मोर्चे की महाराष्ट्र बंद सारखं मोठं हत्यार उपसायचं याचा निर्णय त्या महाबैठकीत घेण्यात येईल. आज ही बैठक थोड्या कालावधी बोलवली असल्याने जे समन्वयक संघटना जे सामील होऊ शकले नाहीत त्यांना संपर्क साधून 3 जानेवारीच्या महाबैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. 9 नंबरचा ठराव झालेला आहे की कोपर्डी व तांबडीच्या गुन्हेगारांना कोपर्डीमध्ये सुनावलेली फाशीची शिक्षा आहे ती त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी आणि तांबडीची केस जी आहे किंवा तत्सम केसेस आहेत त्या फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर आरोपींना नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. 10वा ठराव आहे सारथी शिक्षण संस्था, अण्णासाहेब पाटील महामंडळ, पंजाबराव देशमुख वसतिगृह व फीसची प्रतिपूर्ती या सर्वांबाबतीत शासनाने त्वरित निर्णय घ्यावे आणि या संस्था कार्यरत करून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात यावा. हे आजच्या बैठकीतले ठराव झालेले आहेत. या अनुषंगाने काही प्रश्न असतील आपले कोणाचे? तर आज महामुंबईचे काही समन्वयकांनी बहिष्कार घातलाय का आपल्या या बैठकीवर? का आले नाही? त्यांनी काही कळवलं का येऊ शकले नाही? नाही, असं काही नाही आहे. मराठा क्रांतिकारच्या मोर्चा हे ओपन व्यासपीठ आहे असं कोणीही म्हटलेलं नाही आहे.
आज जवळजवळ 17 जिल्ह्यातून इथे प्रतिनिधी आलेले आहेत, तुमच्या समोर आहेत. मुंबईतून मोठी उपस्थिती आहे. आज जवळजवळ 250 ते 300 प्रकारे 300 संख्येने मोठ्या संख्येने समन्वयक आलेले आहेत. त्यामुळे हे असे प्रश्न निघत नाहीत आणि प्रत्येकाचे काही ना काही अडचणी असतात. स्वतः उदयन महाराजांनी कबूल केलं होतं, संभाजी महाराजांनी कबूल केलं होतं. तुम्हाला तर मी त्यांचा मेसेज दाखवला की त्यांच्या गाडीत येत असताना त्यांच्या मानेला झटका लागलेला आहे, नेक पेन चालू झालेला आहे आणि त्यांनी मेसेज पण दिलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर मेसेज मी तो दाखवतो तुम्हाला. 3 जानेवारीच्या बैठकीला तरी ते येतील असं अपेक्षा आहे तुम्हाला? असं आहे की आजच्या बैठकीला सगळ्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं. त्यातल्या काही नेत्यांनी जे खरोखरच अडचण होती म्हणून ते उपस्थित राहिले नाही, तसे SMS सुद्धा केले. परंतु काही लोकांना मात्र सरकार त्यांच्या कानाला लागून थोडंसं समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि असे काही मंडळी थोडंसं जाणूनपूर्वक असहकार्याची भूमिका सरकारचा ऐकून घेऊ शकतात, नाही असं नाही. परंतु समाजाचं हित बघून त्यांनाही सुबुद्धी मिळेल आणि पुढच्या 3 तारखेच्या बैठकीला उपस्थित राहतील असा विश्वास आहे. मराठा समाजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आमदार आहेत, परंतु केवळ एकच आमदार प्रत्येक स्टेजवर दिसत असतात. बाकी आमदारांना देखील निमंत्रण देण्यात येतं, परंतु ते येत नाही. तर या बाबतीत आता तुम्ही काही पुढचं आयोजन करताय का? काही बैठक किंवा त्यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा, त्यांना यावं याबद्दल काही प्रयत्न होणार आहेत? काही बैठक किंवा आंदोलन? खरं सर्वच पक्षाच्या सर्व आमदारांनी मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये बैठकामध्ये सहभागी व्हावं. मराठा समाजाचे प्रश्न त्या व्यासपीठावर मांडावेत. विधानसभा असेल, खासदारांनी लोकसभा, राज्यसभा, इकडे विधान परिषद याच्यामध्ये मांडावं आणि समाजाची बाजू लावून धरावी, ही सर्व समाज बांधवांची अपेक्षा त्यांच्याकडून आहे. परंतु काही लोक जरूर तसं करतात, परंतु दुर्दैवाने काही लोक पक्षाच्या झोपडामध्ये ते एवढे अडकून जातात की त्यांना समाजाचं थोडं बोलायला वेळ मिळत नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे कि मराठा क्रांति मोर्चा की लगातार बैठक हो रही है, क्या फैसला लिया जा रहा है? क्या आप सरकार को अल्टीमेटम देते हैं जबकि मामला कोर्ट में है? आज मराठा समाज की पूरे मराठा क्रांति मोर्चे के माध्यम से आज मुंबई में बैठक हुई. इस बैठक में बहुत सारे ऑर्गेनाइजेशन, संगठन और पूरे राज्य से काफ़ी समन्वय यहाँ उपस्थित हुए. उन्होंने अपने अपने विचार यहाँ रखे और मराठा आरक्षण के बारे में जो सुप्रीम कोर्ट में सुनवाई चल रही है और उसमें जो गवर्नमेंट ने वहाँ जिस तरह से अपनी बाजू पक्की करनी चाहिए, वहाँ जिस तरह से कागज वहाँ रखने चाहिए, जो बाजू वहाँ लगातार बोलनी चाहिए, उसमें इस गवर्नमेंट फेलियर लगातार हो रही है. गवर्नमेंट किसी भी तरह से अच्छी तैयारी करके सुप्रीम कोर्ट में जाती नहीं है. इसी वजह से मराठा समाज को लगातार स्टे मिल रहा है और अभी 25 जनवरी 2021 में इसकी फाइनल हियरिंग होने जा रही है. इस हियरिंग में 2 दिन कम से कम गवर्नमेंट ने अच्छी तरह से तैयारी करके वहाँ बाजू रखनी चाहिए. इसी वजह से इस मीटिंग में जिन लोगों ने यहाँ अपने विचार रखे वो गवर्नमेंट के खिलाफ, गवर्नमेंट के अगेंस्ट में रोष प्रकट किया है और लगातार यही मांग रखी है कि इस गवर्नमेंट को एक अल्टीमेटम देना चाहिए और ये सब्जेक्ट जो जिनके ऊपर सौंपा गया है वो है नामदार अशोकराव चव्हाण साहब. वो समिति के अध्यक्ष है. वो समिति के अध्यक्ष के नाते अच्छी तरह से अपनी जवाबदारी नहीं निभा रहे, इसलिए ये जवाबदारी से उनको मुक्त करना चाहिए. ये ठराव सबने एक मत से पारित किया है
सर, आपने बोला कि राज्य सरकार इसको लेकर ज़्यादा गंभीर नहीं है, जबकि राज्य सरकार ने ना जो देवेंद्र फडणवीस की सरकार में जो वकील थे वही वकील इसके लिए काम कर रहे हैं सुप्रीम कोर्ट में, और उसके बाद 2 एडिशनल वकील कांग्रेस की तरफ से दिए गए हैं जो अभिषेक मनु सिंघवी और कपिल सिब्बल है, जबकि वकील नहीं बदले हैं जो फडणवीस के सरकार में थे, उल्टा 2 एडिशनल बड़े वकील दिए हैं। तो अभी आपकी मांग क्या है? ये सरासर गलत प्रचार हो रहा है कि जो पिछली बार जो लॉयर थे वही लॉयर अभी है, लेकिन ये कब हुआ? ये सब होने के बाद जैसे यहाँ रफीक दादा थे, वो रफीक दादा बहुत बाद में मांग करने के बाद, काफ़ी बार मांग करने के बाद उनको लाया गया, मतलब तब तक काफ़ी कुछ हो गया था। दूसरे काफ़ी डाके पड़ते रहे, वैभव नाइक थे, इससे काफ़ी सारे लॉयर हाईकोर्ट में थे पिछली बार। ये वकील जो लॉयर थे उनको एक को भी वहाँ लाया गया नहीं, उनको सम्मिलित किया नहीं है और उनको कोई भी काम दिया गया नहीं है। जिन्होंने अच्छी तरह से तैयारी की थी, जिन्होंने अच्छी वहाँ एक बाजू लगाकर मराठा आरक्षण के बारे में वहाँ एक की थी, कोर्ट के सामने पेश की थी, इस बार ऐसा कुछ किया नहीं। सिर्फ वो रोहतगी साहब, पटवालिया साहब यही पहले थे, अभी है, उतना ही सिर्फ बोल रहे हैं, लेकिन बाकी के लोग सभी कुछ वोट बन गए। इसलिए लगातार सरकार कुछ जरूर बात करे। तो आपकी मांग रहेगी कि वकीलों को भी बदला जाए और अशोक चव्हाण जो इस समिति के उनको भी बदला जाए? उनको रखा है अभी जो लाया है, वो जो अपने मराठा आरक्षण की बाजू पेश कर रहे हैं वो ऐसे ही रहने दो। इसके अलावा जो हमारे जैसे सावे जी है, हरीश सावे साहब, ऐसे वकील को लाना चाहिए और कौन से वकील सब सीनियर काउंसिल में कौन सी बात किसने कहनी चाहिए, बाकी के जो लॉयर है उन्होंने क्या करना चाहिए, हमारे जैसे काफ़ी 10-12 याचिका करते हैं उन्होंने क्या करना चाहिए, इसकी जो प्लानिंग करनी चाहिए, ये प्लानिंग आज तक इस गवर्नमेंट ने अशोक चव्हाण साहब कभी भी की नहीं है। उसका ही नतीजा है मिस्टेक है। ऊर्जा मंत्र्यांना दिवाळीमध्ये सांगितलं होतं की मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन देणार नाही। आता त्यावेळेस ज्या पद्धतीनं आश्वासन दिलं त्यानंतर एक नोटीस निघाली आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होताना पाहायला मिळालं। आता परत अशीच परिस्थिती होती, नोकर भरतीमध्ये आता त्यांचे जे जॉईनिंग लेटर्स आहेत ते देणार नाही असं म्हटलं होतं, परंतु आता जॉईनिंग लेटर देण्यात येतात अशी माहिती आहे, नेमकं काय करायचं? सरकार आणि ऊर्जा मंत्री हे सतत समाजाला, मराठा समाजाला फसवत आहेत, खोटं बोलत आहेत, लबाडी करत आहेत। मी स्वतः ऊर्जा मंत्र्याशी बोललो होतो, मी स्वतः त्यांच्यावर बैठका केल्या, पण आम्हाला बैठकीमध्ये प्रत्यक्षात वेगळं बोलतात, निर्णय वेगळा करतात। इकडं बोलतात की आम्ही तुम्हाला न्याय देऊ आणि दुसरीकडे मात्र त्याच वेळेला आमच्या विरोधात, आमच्या मुलांच्या विरोधात ऑर्डर काढतात आणि आजही तेच सुरू आहे। आणि म्हणूनच आम्ही भूमिका घेतलेली आहे की एक की पुढचा निकाल 25 जानेवारीच्या नंतर अंतिम हेअरिंग जी होईल त्या हेअरिंगचा निकाल लागेपर्यंत कोणतीही नोकर भरती करता कामा नये। हे 2-3 महिने थांबायला सरकारला काही अडचण जाणार नाही। जर ते नाही थांबले तर मग काय करायचं, कोणतं आंदोलन करायचं, त्या कार्यालयावर, त्या मंत्रालयावर, तो 3 तारखेला ठरवलं जाईल। आणि दुसरं 2014ला ESBCचं आणि आता SCBCचं या मुलांचे जे काही ॲडमिशन आहेत ते सरकार करू शकतं, पण या सरकारची मानसिकता नाही त्यांना नियुक्ती देण्याचं, त्यांना जॉईनिंग करून घेण्याचं, आणि म्हणून हे सरकार त्याला फक्त जबाबदार आहे, हे स्पष्ट आहे। सर, मुंबई मराठा क्रांति मोर्चा इस बैठक में शामिल नहीं हुआ है ऐसा सुनने में आया। मुंबई मराठा क्रांती मोर्चा कुणाच्याही मालकीचा नाही। इथं बसलेला जो आहे तोच मुंबई मराठा क्रांती। तुम्ही मराठीत प्रश्न विचारला, मी हिंदीत विचारला। ये बात में कोई सच्चाई नहीं है। मुंबई मराठा क्रांति मोर्चा के आज देखे जाएंगे तो मुंबई के एक सब जिले आते हैं, कम से कम 6, और 6 के जैसे साउथ मुंबई हो गया, साउथ मुंबई सेंट्रल हो गया, सब जगह से हमारे पास में लोग आए हैं। ऐसी कोई बात नहीं है। आजकल यहाँ पे ये जो मीटिंग के ऑर्गेनाइजर हैं वो मुंबई के लोग हैं, और कितने सारे लोग हैं, जरा हाथ ऊपर करेंगे, यहाँ पे मुंबई के लोग कितने सारे हैं।
तो ऐसी कोई बात नहीं है, कोई एकाध दूसरा नहीं आता टाइम पे, लेकिन ऐसी कोई बात नहीं, हम सब साथ हैं, हम सब एक हैं। सरकार की तरफ से ऐसी अफवाह फैलाई जा रही है कि इसमें कोई शामिल नहीं है, महाराष्ट्र की सरकार है, ये सरकार षड्यंत्र है।